मराठी माणसाला जगाच्या पाठीवर कुठेही नेऊन ठेवलं तरी तो आपले सणवार अगदी उत्साहाने साजरे करत असतो। त्याचप्रमाणे मी आज आपल्या या व्लॉगमधून मराठी मकर संक्रांत आणि गुजराती उत्तरायण दाखवणार आहे। नमस्कार सर्वांना, मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। त्याचप्रमाणे आपल्या आजच्या मकर संक्रांतीच्या व्लॉगमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा वेलकम। तर आज मकर संक्रांत आहे आणि आमच्याकडची उत्तरायण सुद्धा आहे, म्हणजे गुजराती उत्तरायण सुद्धा आहे। तर आज काय मी सकाळचा व्लॉग घेतला नाही, कारण आज मी पुरण वगैरे काय घातलं नाही, साधी पोळी भाजीच केली। कारण पायरीवरून पाय घसरून पडले आणि हात खूप दुखते, सुजला पण आहे, त्याच्यामुळे काही जास्त रेडी पण झालेलं नाही। जेवढं होईल तेवढं साधं सिंपल रेडी होऊन, आणि असं पण मी कुठं मंदिरात वगैरे इकडं जात नाही, कारण इकडं उत्तरायणच्या दिवशी कोणीच बाहेर निघत नाही घराच्या, सगळे आपापल्या टेरेसवरच असतात। म्हणून मग असं पण घरातच वसायचं होतं, हळदी कुंकू तुळशीलाच करणार होते, म्हणून मग काही तेवढं जास्त नाही, साधे सिंपल जेवढं होते तेवढं केलंय मी। आणि चला मग आजचा व्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। यावर्षी मकर संक्रांतीचा मुहूर्त हा दुपारी 3 नंतर होता, म्हणून मग लेटच रेडी झाली आणि सगळ्यात अगोदर तुळशीची पूजा करून घेतली। आपल्यामध्ये तुळशीलाच अगोदर वसलं जातं, नंतर मग गावातल्या एका मंदिरात सगळेजण एका ठिकाणी एकत्र होतात आणि तिथे देवाला वसून नंतर गावभर बायका एकमेकांना वसत असतात। तसं मी इथे मला कोणी बायका नाही आहेत, माझं मी एकटीनेच वसून घेते। माझी झाली मकर संक्रांत आणि ही आली गुजराती उत्तरायण। हा आपला मराठी लुक आणि हे आता गुजराती लुक। आणि आता हिची अशी इच्छा आहे की आम्ही पण असं हिच्यासारखंच घालायचं असं कपडे, आणि आम्ही पण वरती जायचं टेरेस वरती पतंग उडवायला। मग आता असं पण दुपार झालेली आणि सकाळपासून काय टेरेसवर गेलेलो नाही, म्हणून आता आम्ही पण चाललोय टेरेसवर। मग सांगा कुठला लुक चांगला वाटतोय, कमेंट मध्ये नक्की सांगा। तर आता मी पण लुक चेंज करणार आहे आणि हात खूप जास्त दुखतोय, तर आज उत्तरायणमुळे हॉस्पिटलला सुट्टी आहे, म्हणजे बंद असतील, कुठं चालू नसेल, सणासुदीचं जायचं पण कुठं, म्हणून काही नाही, आता उद्याच्याला जायचं, उद्या बघू काय येते। तर आपल्या आतूला म्हणजे दीदींना सुट्टी असल्यामुळे मला काही टेन्शन नाही, उद्या पण दीदींना सुट्टी, तर सगळं झालं, म्हणूनच मी पुरण वगैरे घातलं नाही आज, कारण काहीच करता येत नाहीये, इथं खूप दुखतंय। काय होतं ना, शेजार पाजारचे सगळे आमच्याच घरी येतात, म्हणजे माझ्या टेरेसवरती, कारण मी काही सण उत्सव असला की सगळं अगदी स्वच्छ आणि व्यवस्थित करते। टेरेस वगैरे एवढा हात दुखत होता तरी मी काल धुवून घेतलं, क्लीन केलं। आणि आमचं डबल आहे, म्हणजे डुप्लेक्स असल्यामुळे थोडं वरती येतं, पतंग पण चांगली उडते, त्याच्यामुळे सगळेजण इथे येतात। तर मग आपण ते तोंड पाडून बसायचं किंवा यांच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं नाही, ते बरोबर वाटत नाही। म्हणून मग हे आले की आम्ही पण दुपारच्या नंतर आमची सकाळची आपली मकर संक्रांत करून दुपारच्या नंतर यांची उत्तरायण सेलिब्रेट करतो। कारण देश तसा वेश म्हणतात ना, जसा देश तसं आपल्याला थोडंसं आपल्यामध्ये पण चेंजेस करावे लागतात, नाहीतर तुम्हाला असं वाटेल की आपल्या मराठी बाई आहे, महाराष्ट्रातल्या बायका कशा साड्या वगैरे नेसून रेडी आहेत, तर इथं कसं यांच्या पद्धतीने पण आपल्याला थोडंफार करावं लागतं। म्हणून म्हणजे प्रत्येकाचे वेगळे विचार असतात, ते गोष्ट वेगळी आहे, पण यांच्यासोबत यांच्याप्रमाणेच राहावं लागतं, ही गोष्ट वेगळी। आता माझं एवढा हात दुखत होता ना, तुम्ही बघितलं, मी बांगड्यासुद्धा सकाळी घातल्या नव्हत्या, बांगड्या चढतच नव्हत्या हातात, जेमतेम मान असाव्या म्हणून मी बांगड्या हिरव्या 2-3 घालून घेतल्या होत्या, पण जातच नव्हत्या, एवढा हात दुखत होता। पण आता पण इच्छा नाही आहे बिलकुल वरती येऊन, लक्ष पण लागत नाही आहे माझं, पण इलाज नाही आहे, म्हणजे ते आपल्या घरी येतात वेळ काढून, सगळेजण मिळून वर्षातून एक दिवस एन्जॉय करतात, तर आपण पण त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायलाच पाहिजे असतं, म्हणून आम्ही सगळे मिळून सेलिब्रेट करतो इथं वरती येऊन, त्यानिमित्ताने सगळेजण येतात। आता बघा, ही एक गुजराती फॅमिली आहे, दुसरी एक मारवाडी फॅमिली आहे, आणि अजूनही संध्याकाळच्या वेळी फ्रेंड्स येणार आहेत, कारण सायंकाळी अजून जास्त मजा येते, वातावरण पण छान असतं, थंडी असते, आणि सगळेजण सायंकाळी धाब्यावरती असतात, त्याच्यामुळं सायंकाळी अजून दुसऱ्या फॅमिलीज येणार आहेत। मग यांच्यामध्ये काय असतं ना, आपल्यामध्ये कसं पूजापाठ जास्त महत्त्व दिलं जातं, तसं यांच्यामध्ये पूजापाठ वगैरे काही नसतं, नटायचं, थटायचं, रेडी व्हायचं, फोटो काढायचे, रील्स बनवायचे, बाहेर खायला प्यायला जायचं, एन्जॉय करायचं, अशी यांची लाईफ असते, आणि यांच्यामध्ये त्याला जास्त प्रायोरिटी दिली जाते। तसं आपल्यामध्ये नसतं, आपल्यामध्ये पूजापाठ आधी देव वगैरे, देवपूजा करणं, घर साफसूफ करणं, ते सगळं असतं आपल्यामध्ये, तसं यांच्यामध्ये नसतं। तर हा फरक आहे गुजराती आणि मराठी फॅमिलीजमध्ये। तर आता चहाची वेळ झाली म्हणून चहा बनवून घेऊन आलेली आहे। दुपारची जेवणं तर सांगितलं मी तुम्हाला, साधंच बनवलं होतं आज, कारण हात दुखत होता त्याच्यामुळं पुरण नाही घातलं, आणि दीदींना पण पुरणपोळ्या लाटता येत नाहीत, म्हणून म्हटलं नको जाऊ द्या, आणि असं पण आज एकादशी होती, म्हणून आम्ही तर काही एकादश करत नाही, पण देवाला पण कसं काय पुरणाचा नैवेद्य दाखवायचा ना, म्हणून काही पुरण केलं नाही आज। आणि हे छोटंसं आमच्या बाजूचं बाळ आहे, मारवाडी फॅमिली आहे, म्हणजे राजस्थानी, त्यांचा छोटा मुलगा आहे, तर ते आलेले आहेत। मागच्या वर्षी 2-3 मारवाडी फॅमिली चाय पिएंगे हम तो चाय पिएंगे, हरे कर दो
दुकान पे चाय पियेंगे चाय आता या खुशबूची खूप इच्छा होते आपण रील्स वगैरे बनवू म्हणून मग आम्ही इथे 1-2 रील बनवल्या, फोटो वगैरे काढले. नंतर अजून एक आमच्या पाठीमागं राहणाऱ्या भाभी आणि भैया पण आले. आम्ही तिघींनी सेम कपडे वगैरे अशी म्हणजे तिची इच्छा होती की आपण सेम घालूया. या जेंट्स लोकांना काही आणले नाही टी शर्ट आम्ही सेम पण आम्ही तरी कुर्तीज वगैरे सेम घेतल्या, सेम घातली आणि फोटो वगैरे काढून घेतले. तर तेवढंच एन्जॉय होते यांच्या निमित्ताने. थोडंसं आपल्या मराठी माणसांना काही तेवढं टाईम काढत नाही ते लोक या गोष्टींना, एवढं त्यात त्यांना इंटरेस्ट पण नसतो. पण हे लोक देतात म्हणजे खूप वेळ देतात फॅमिलीला, बायकांना, मुलांना वगैरे देतात. आणि मग त्यांच्यामुळं त्यांच्यासोबत आपलं पण थोडंसं एन्जॉय होऊन जातं, म्हणायला काही हरकत नाही. आणि माझ्या पिलूला पतंग उडवायची असते. त्याचे पप्पा आता कंटाळलेले आहेत, बसले ते एका जागी फोन हातात घेऊन गप्पा मारत, आणि त्याला पतंगच उडवायची आणि त्याची काय पतंग उडत नाही आहे. मग त्याचा असं हट्ट की मला उडवून देतो. म्हटलं ठीक आहे बेटा, चल तुला उडवून देते. आणि म्हणून मग मी त्याला उडवून द्यायचा प्रयत्न करते. मग आमच्या दोघाचे हाल बघून त्यांना काय राहवलं नाही, परत ते आले पतंग उडवून द्यायला. आणि बघा इकडे हे बसलेले आहेत निवांत गप्पा मारत, सगळे टेरेसवर आहेत आणि आजूबाजूला पण आहेत, सगळेच वरती आहेत. पण माझं काय हाताकडूनच लक्ष जाते. आणि हा व्लॉग मी लेट एडिट करते आणि लेटच पोस्ट करते, कारण तुम्हाला पण माहिती आहे माझ्या हाताला थोडंसं फ्रॅक्चर आहे, त्याच्यामुळं मला वेळ नाही भेटला. मग दिवसभर पतंगोडे वगैरे उडवून रात्री काय स्वयंपाक करायची इच्छा नव्हती, म्हणून आम्ही सगळे मिळून बाहेरच आलो जेवायला. सगळ्यांनी मिळून इथं जेवण केलं आणि आजचा दिवस आमचा अशा पद्धतीने गेला, उत्तरायणचा आणि मकर संक्रांतीचा. तर तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला उत्तरायण आवडली की मकर संक्रांत आवडली? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.